श्री सप्तशृंग निवासिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य. गडावर साग, काग, नाग दिसत नाहीत. गडाच्या आजूबाजूला भरपूर सागाची झाडे असून सुद्धा जंगल परिसर आहे, तरी पण नाग दिसत नाहीत आणि कावळ्याचे दर्शन तर फार दुर्मिळ. देवीमध्ये महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी या त्रिगुणात्मिक आहेत. या मिळून देवीचे स्वरूप आहे. वणी गडावर सप्त मातृका ही आहेत. शिवा, चामुंडा, वाराही, वैष्णवी, इंद्राणी, कार्तिकेयी, नरसिंही ह्या 7 योगामाया गडाच्या 7 शिखरावर क्रमाने विराजमान आहेत. गडावर मच्छिंद्रनाथाच्या देवीने शाबरी विद्येचे धडे दिलेत. त्याची समाधी ही गडावर आहे. सप्तशृंग गडावर द्रोणागिरी पर्वताचाच एक भाग आहे. रावण युद्धात लक्ष्मण जखमी झाला तेव्हा हनुमंतांना द्रोणागिरी आणण्यास सांगितले. द्रोणागिरी आणताना त्याचा काही भूभाग सह्याद्री पर्वतावर पडला. तोच भूभाग म्हणजे सध्याचा सप्तशृंग गड. गडावर संजीवनी बुटी आहे, पण कलियुगात आईसाहेबांनी ती गुप्त स्वरूपात ठेवली आहे. देवीच्या दारी औदुंबराची छाया आहे. तेथे दत्त दिगंबर भेटीसही येतात. त्या औदुंबराखाली शुभ्र नागराज असून त्याच्या मस्तकात शक्तिशाली हिरा आहे. राम, सीता, लक्ष्मण वनवासास काळी पंचवटीत आले तेव्हा गडावर आईसाहेबांचे नित्य दर्शनास येत असत. देवीच्या दारी कासव आहे. कासवीन जशी प्रेमळ नजरेने आपल्या पिल्लांचे पालन पोषण करते, तसे आई भगवती आपल्या भक्तांचा सांभाळ करत असते. आणि कासव गतीने दर्शनास यावे असेही सांगते. घाई गर्दी करू नये, हाही त्या मागील उपदेश आहे. ज्ञानेश्वरी ही कुलस्वामिनी आहे. त्याचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हे समाधी घेण्यापूर्वी वणीगडावर आले होते. भगवतीच्या आदेशानुसार त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. त्यांना सप्तशृंगी मातेमध्ये त्यांची विठू माऊली दिसली होती. नाथ संप्रदायाची ही कुलस्वामिनी आहे. नवनाथाची शाबरी विद्या हिचीच देणगी आहे. गडावर तीर्थराज शिवालय आहे. तसेच ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून जे पाणी वाहिले त्याचा मोठा प्रवाह तयार झाला, तीच गिरिजा म्हणजे सध्याची गिरणा नदी, आणि त्यापासून हे तीर्थ तयार झाले. त्यास गिरिजा तीर्थ असे म्हटले जाते. या कुंडात सर्व देवांनी स्नान केले होते असे पापविनाशक तीर्थ आहे. या तीर्थाच्या शेजारी श्री शंभूराज विराजमान आहेत. तसेच कुंडावरती अर्धनारी नटेश्वर आहेत. त्याचा संबंध किन्नराशी आहे. किन्नर येथे कोजागिरीला खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. देवीच्या सेवेसाठी कृष्णाने किन्नरांना धर्तीवर पाठवले आणि सांगितले, त्या आदिमायेच्या कृपेने तुम्ही भक्ताची संकटे स्वतःवर घ्याल आणि तुमची सेवा श्री भगवतीपर्यंत पोहोचेल. तुमचा उद्धार होईल. स्त्रीला मासिक धर्म असतो. पुरुषास त्याची कामे. किन्नर हा सर्व काम पाशापासून मुक्त असतो. त्यात शिव आणि शक्ती दोघांचा एकत्रित मिलन असते. म्हणून त्यांनी केलेली सेवा लवकर आईसाहेब चरणी रुजू होते. तसेच शरद पौर्णिमा ही शापमुक्त देणारी पौर्णिमा आहे आणि आईचा गाजर घालवण्यासाठी ही मंडळी येत असत आणि आईकडे मागणे मागते की पुढचा जन्म व्यवस्थित द्यावा आणि ह्या जन्माचे सार्थक व्हावे. डावर 108 कुंड होती. काही बुजली गेली सद्यस्थितीत तर काही कुंड अस्तित्वात आहेत. कालिका तीर्थ हे कुंड कपारीत असून त्याचे थंड पाणी आहे. तांबूल तीर्थ जेथे भगवतीने पानाचा विडा खाऊन थुंकली होती आणि चूळ भरली होती, ते तीर्थ गडाच्या पश्चिमेला आहे. तसेच या कुंडाचे पाणीही तांबडे आहे. देवीच्या मुखातील विड्याच्या पाण्याला खूप महत्त्व आहे, खूप मान आहे. खूप कमी देवी आहे ज्यांना विडा भरवला जातो.
गडावर दैनंदिन देवीला विडा भरवला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो विडा भक्तांना दिला जातो. भाग्यवान भक्ताला विडा मिळतो आणि तो विडा खायला सांगतात, पण थुंकायचा नसतो. सूर्यतीर्थ या कुंडाचे पाणी उष्ण असते, तिन्ही ऋतूमध्येच. काजळ तीर्थ देवीने डोळ्यातील काजळ येथे धुतले होते. ह्या कुंडाचे पाणी काळेशार आहे. सप्तशृंग पर्वता शेजारी नांदुरी गावानजदीक एक पर्वत आहे. त्यास खिंडार आहे. असे सांगतात की देवी दैत्य युद्धात देवीने त्रिशूलाने ते खिंडार पाडले आहे. दैत्याला नाचवत नाचवत दैत्य पळत पळत वनी गडावर आला. तेथे देवीने महिषासुरचा वध केला, अशी ही मान्यता आहे. दैत्य मारून आदिशक्ती सप्तशृंगी त्या दैत्याच्या रक्तानं न्हाली होती, म्हणून ती रक्तवर्ण आहे. महिषासुर वधानंतर ती तांडव करू लागली. तिचा क्रोध शांत करण्यासाठी शंकर मांसाच्या ढिगारावर पडून राहिले. त्यांच्या छातीवर देवीने पाय दिला. तेव्हा तिने विचार केला की पाय पडूनही हाडांचा चुरा झाला नाही, ही छाती पतीची असावी. आणि पतीवरती पाय ठेवल्यामुळे अरे रे नवरा असे म्हणून तिने जीभ बाहेरही काढली. युद्धामुळे थकलेले हे रूप विसावा घेण्यासाठी रम्य अशा वनी डावर आले आणि 18 हातासह विसावले. मार्कंडेयांनी देवीची स्थापना केली असे सांगतात. मार्कंडेयांनी तिच्या स्वरूपाची व्याप्ती केली, तिला रूपास आणले आणि रक्तवर्णीय आदिमाया स्वरूपात आली. मार्कंडेय मुनीच्या काळी दुष्काळ पडला होता. तो हिवाळ्यात म्हणून मार्कंडेयांचे बंधू यांनी देवीचा अभिषेक थांबवू नये म्हणून कावडीने पाणी आणून नित्य देवीचा अभिषेक केला. कावडीची सुरुवात शरद पौर्णिमेपासून केली, म्हणून भक्त कधीही दुष्काळ पडू नये म्हणून कोजागिरीस कावड आणतात आणि देवीचा अभिषेक करतात. गडावर खैऱ्याचा वृक्ष आहे. त्यावर शाबरी विद्येची तांत्रिक 52 देवता विराजित आहेत, पण तो वृक्ष उद्दुष्ट स्वरूपात आहे, पण तो उपासनेने जागृत होतो. देवीने दैत्यांचा हाडाचा चुरा केला, त्यापासून हळद बनवली आणि त्यापासून कुंकू आणि सांगितले की जी स्त्री कुंकवासह हळद लावेल ती प्रेत योनीपासून वाचेल. गड पठारावर ध्वज लावण्याची खूप जुनी परंपरा आहे. तो मान दरेगावच्या गवळी परिवाराचा आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्या ही भगवताची सेवा करीत आहेत. वर झेंड्याचे निशाण असते, ते घेऊन गवळी परिवारातही एक जण त्याला पठारावर जाण्याचा रस्ता माहीत आहे. ती व्यक्ती झेंडा घेऊन जाते, पण कुणालाही ते कळत नाही ती व्यक्ती कुठून जाते ते. देवीच्या पाठीमागे दुसरी देवी आहे असे काही लोकांचे मान्य आहे, पण ते साफ खोटे आहे. देवीची जी मूळ मूर्ती आहे तीच खरी मूर्ती आहे. देवी पाठीमागे काही मते शक्तिपीठाचे स्थान आहे. ते नैवेद्य दिला जातो. आरतीच्या आधी देवीला पडदा लावला जातो, तेव्हा त्या स्थानी नैवेद्य दिला जातो. देवीचे मंदिर पूर्वी रात्री लवकर बंद राही अशी मान्यता होती की सिंहराज देवीच्या भेटीला नित्य येत त्याच्या डरकारीचा आवाज स्पष्टपणे ऐकू यायचा असे तेथील आदिवासी सांगतात. श्री सप्तशृंग निवासिनी भगवतीस चामुंडा असेही म्हटले जाते, जिचा मंत्र आहे ओम श्री ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय देवी. देवी मूर्तीच्या वरती चांदीने कोरला आहे, म्हणून काहींच्या मते गुजरातमधील चोटीला चामुंडा आई साहेब सप्तशृंगीचेच रूप असावे अशी मान्यता देखील आहे. ही आदिशक्ती गुजरात राज्यातील बहुतेक कुळांची कुलदेवता आहे. तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण भारतीयांची ही कुलदैवत आहे. सप्तशृंग क्षेत्र पूर्वीचे दंडकारण्य होय. या पर्वतात 7 शिखर असल्याने या सप्तशृंग म्हणतात. आणि 7 शृंगार केलेली देवी आणि सप्तशिखरावर विराजित आहे, म्हणून तिला सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी म्हणतात. ओमकाराचे अर्धचंद्र स्वरूप सप्तशृंग क्षेत्री पूर्ण होते, म्हणून ते अर्धशक्तिपीठ होय. ही माता येथे बिंदू स्वरूपिणी आहे. ओम म्हणजेच आदिशक्तीचे स्वरूप होय आणि आदिशक्तीने सर्व विश्व व्यापले आहे.
देवीची नकळत कलती मान आहे. समोर मार्कंडेय मुनी सप्तशतीचे पाठ वाचतोय आणि आईसाहेब कान देऊन ऐकतायत. थकव्यामुळे त्यांची मान झुकली आहे आणि डावा हात कानावर ठेवून आदिशक्ती मार्कंडेय मुनीची कथासार ऐकत आहेत. या आदिमायेची न्यारीच कला आहे ही. सकाळी बोला मध्य दिवसावर तारुणी, दुपारी वयस्क आणि संध्याकाळी वृद्धा भासते. देवीचे माहेर खानदेश आहे आणि तिचे सासर वणी आहे अशी मान्यता आहे. तिकडे तिचे ध्यानीय असते. असे म्हणतात की जेव्हा माहेरची लोक येतात तेव्हा तिचे स्वरूप अधिक खुलते आणि जेव्हा माहेरची माणसं परतीला निघतात तेव्हा आई रडकी होते. गडावर रक्ततोंडी नामक वाट आहे. नांदुरीहून गडावर जायला महिषासूर वधानंतर आईसाहेब वणीगडावर विश्रांतीसाठी आल्या असता डोंगर दऱ्याचा भाग, मग जी अवघड वाट चढताना आईसाहेब चक्क रडल्या म्हणून त्या वाटेला रडतोंडी असे म्हणतात. या रडतोंड्या 3 आहेत: नांदुरी मार्ग, वणी मार्ग, मार्कंडेय मार्ग. पर्वताकडून येणारा रस्ता. आदिमायेचे हे स्वरूप दृष्टीस पडले ते सर्वप्रथम गवळी बांधवाला. तो गायी चारण्यास गडावर येत असे. त्याची एक गाय अचानक गायीमधून निघून अवघड अशा स्थानी चरायला जाई हे त्याने कित्यंदा बघितले. तो तिथे गेला. मग त्याला तेथे भले मोठे मधाचे पोळे दिसले. तो खुश झाला, पण मधाच्या पोळ्यात काठी खुपसली असता काठीच्या टोकाला शेंदूर लागलेला दिसून आला. मग तो झाड पाचोळा बाजूला केल्यावर त्याला आदिमायेचे स्वरूप दृष्टीस पडले. आदिमाया बोलती झाली की मी ह्या गडावर आधीच होते. माझी पूजा करणार असं कोणीच नव्हते. माझ्या दर्शनाचे भाग्य तुला लाभले. आता माझी नित्य पूजा होणार. तुझ्या गवळी घराण्याला कधीही हानी पोचणार नाही. आणि मग भक्त देवीच्या दर्शनाला यायला लागले. देवीचा महिमा दूरवर पसरला. स्थानिक दीक्षित आणि देशमुख कुटुंबीय पड्यानपड्या देवीच्या सेवेत आहेत. तसेच गवळी परिवाराला ध्वजाचा मान आहे. सप्तशृंगी मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यात परतीच्या मार्गावर श्री कालभैरव महाराज विराजमान आहेत. आदिशक्तीच्या संरक्षणासाठी ते तेथे आहेत. तसेच गडावर मारुती आणि इतर 11 रुद्रही आहेत. तसेच चिंतामणी म्हणून एका दगडाचा भाग आहे. तेथे भाविक पैसे चिटकवून मनातील इच्छा बोलतात. 1 रुपया चिटकवला तर इच्छा पूर्ण नाही. रुपया चिटकला तर इच्छा पूर्ण नाही, चिटकला तर काही नाही, अशी भावकांची श्रद्धा आहे. गडासमोर एक पर्वत आहे. त्यास मार्कंडेयचा पर्वत असे म्हणतात. तेथे मार्कंडेय ऋषींचा आश्रमही होता. येथेच बसून मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशती हा अनमोल ग्रंथाचे लिखाण केले अशी मान्यता आहे. हा मार्कर पर्वत एक किल्लाही आहे. तो मार्कंडापासून म्हणून ओळखला जातो. जगदंब जगदंब जगदंब.